ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. नाही, मुलाचं लग्न ह्याचा आनंद जरूर आहे. सगळे फॅमिली सगळे मदत कार्यात आहेच, पण साहेबांचं ध्येय एकच आहे, मोदीजींना पंतप्रधान परत करायचं आहे. 400 पार हे आमच्या घरात वारंवार हेच असतंय. आणि त्यात विश्वराजचा कुठलाही विषय काढला, हां ठीक आहे तू कर, हे आहे ते, असं हे वातावरण घरात आहे. नक्कीच साहेब असायला पाहिजे ह्या प्रक्रियेत, या मताचे आम्ही सगळेजणच आहे. पण त्यांचं जे ध्येय आहे ते गाठण्यासाठी माझी साथ नेहमीच त्यांना राहणार आहे. अगदी 2 तासावर एंगेजमेंट आहे, संध्याकाळी हळदी आहेत. पण आता मला असं कळालं की ते गडकरीच्या मीटिंगला निघालेत. पण असो, तुमच्या सगळ्यांच्या नक्कीच आमच्यावर शुभेच्छा असून देत. आणि जे काय आता देशभरात हे लोकसभेचं वातावरण आहे, त्यात आई महालक्ष्मी चरणी प्रार्थना करते की मोदी साहेब परत पंतप्रधान व्हावे. त्यांचा जो 400 पारचा आकडा आहे आणि देशाच्या प्रगतीसाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी आम्ही सगळेच प्रयत्न करतो आहे. त्यातलं आम्ही एक छोटंसं परिवार घटक आहे. एवढंच मी सांगेन. दुसरा एक प्रश्न म्हणजे साहेबांच्या प्रचारामध्ये महाडिक साहेब फारसे सक्रिय होणार नाहीत अशा पद्धतीच्या चर्चा सुरुवातीला केल्या जायच्या. मात्र इथे चित्र उलटं दिसते, घरी लग्न आहे आणि ही सगळी परिस्थिती दिसते, विरोधाभास दिसतोय. नाही, असं काही नाही. साहेबांचं एक वैशिष्ट्य आहे की एकदा जबाबदारी घेतली की ती पूर्ण करण्यासाठी जे काय कष्ट, जे काय मेहनत घ्यायला लागते ते आवर्जून घेतात. ते स्वतः असे राजकारणी की फार ते विरोध वगैरे मानत नाहीत. त्या वेळेसच्या परिस्थितीनुसार आम्ही परिवार म्हणून नेहमीच म्हणजे ते सगळं बघितले गेले 15 वर्ष साहेबांचे कष्ट. पण आता ही लढाई फक्त स्थानिक राहिलेली नाही आहे. केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार यावं, मोदीजी परत निवडून यावं, हे उद्देश असल्यामुळं साहेब जे काय 100% प्रयत्न आहेत ते करत आहेत आणि आमची साथ आहे त्याला. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन.